तुमच्या कोणाकोणाबरोबर असं होतं? गुरुवार असला उपास सोडायचा असेल तर वालाचं बिरडं, काही पूजा समारंभ असेल तर वालाचं बिरडं, त्यानंतर जर लग्न समारंभ असेल तरीही वालाचं बिरडं. तर ही आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे, वालाचं बिरडं. करायला आणि चवीला एकदम उत्कृष्ट लागते. पण आजपर्यंत मला कळलेलं नाही आहे, की ह्याला डाळिंबी उसळ असं का म्हणतात? कारण ह्यामध्ये तर डाळिंब नाहीच आहे. तर तुम्हाला जर माहिती असेल ना ह्या पाठचं कारण, तर मला नक्की सांगा. तर आता वार होता सोमवार, म्हणून रविवारीच हे अगदी वाल जे आहे ते शनिवारी भिजत घालून सोलून घेतले. त्यानंतर ते आपण फोडणी देऊन शिजवून घेतले. आता ह्यामध्ये एक वाटण घालायचं आहे. त्यासाठी ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर हे वाटण घालून घेतलं. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपले हे मस्त जे वाल आहेत ते शिजलेले आहेत. एकदा चेक करून बघायचे. 80% शिजून झालं की ह्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं. वाटण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे. तर अगदी घरातला ठेवणीतला मसाला, लाल तिखट, हळद हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करायचं. चवीपुरतं थोडंसं गूळ घालायचं, मीठ घालायचं, आंबटपणासाठी चिंच किंवा कोकम वापरा. आता ही जर भाजी तुम्ही रोजच्या जेवणासाठी करणार असाल ना, तर ती चपातीसोबत अप्रतिम लागते. जर पूजेच्या दिवशी करणार असाल तर पुऱ्यांसोबत खा. आणि जर ही भाजी उरलीच आणि जर दुसऱ्या दिवशी खाणार असाल तर कडक पावाबरोबर सुद्धा अप्रतिम लागते.